रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा माधव बरवा सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी ओ हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा नातळी तो धन्ययासी नातळी तो धन्ययासी झाला वंशी दीपक करवितो आत्महत्या निधी सत्या आतळू नातळी तो धन्ययासी झाला वंशी दीपक तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरोणी नातळी तो धन्ययासी झाला वंशी दीपक यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका हा तुका वापर ब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता. सकल संतांच्या आणि पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंदावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत गोवळाने या पवित्र मातीत नाशिक जिल्ह्याच्या चरणसान्निध्यात 8व्या वर्षाच्या नामसप्ताहात रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या प्रीत्यर्थ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या संकल्पाचा हा वसा हाती धरून आदरणीय समाधान महाराज यांनी मला या ठिकाणी निमंत्रण दिलं. या सप्ताहात आज हा दुसरा दिवस आहे. आलेले संत महंत साधू महात्मा त्यांना निमंत्रण द्या, पुढे घ्या. आणि दोघांनी पण रोहिदास महाराजांनी आत्ता गायलेली चाल आणि त्यांचे सन्मित्र भास्कर महाराजांना धन्यवाद. त्याचबरोबर किरणजी आणि दिनेशजींच्याही पखावज वादनाला खूप धन्यवाद. आज भगवत कृपेनं वारकरी संतांच्या समवेत एखाद्या विरक्त सत्पुरुषाचं येणं हे सुद्धा गवळाणे गावाचं परम भाग्य आहे. 2 चॅनलचे 2 यूट्यूबवाले माझ्या कीर्तनाला स्कॅन करतायत, चित्रीकरण करतायत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि समाधान महाराज तुमच्या प्रेमापोटी परिसरातून आलेले बुवा टाळकरी महाराज, या बाजूचे विद्यार्थी, काल माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय रामकथा प्रवक्ते श्री रामरावजी महाराज ढोक नागपूरकरांचं कीर्तन झालं आणि आज मला आपण कीर्तन सेवा दिली आहे. या सप्ताहाला ज्यांचे आशीर्वाद आहेत ते आदरणीय शिवराम महाराज मस्कर, ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती, श्रद्धेय माधव बाबा घुले, आदरणीय श्री द्वाराचार्य रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर आणि ज्ञात अज्ञात ज्यांनी या उत्सवाला कळत न कळत सहकार्य केलेलं आहे, या सगळ्यांच्याच प्रति अंतःकरणात अत्यंत विलोभनीय प्रेम आणि भाव समर्पित करत निवडलेल्या अभंगावर काही चिंतन करण्यासाठी मला जे निमंत्रण आपण दिलं आहे त्या बाबतीत भूमिका बजावण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. आजची दुसऱ्या दिवसाची माझी सेवा आहे. आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिकाराबद्दल बोलत असताना मोरोपंतांची आर्य अशी आहे, भगवत भक्ती कराया बहुजन जड जीवाशी जो तुका शिकवी, त्यांच्या दुसरा धरणी वरती येईल कोण हो तुका शिकवी. अर्थात ज्यांची मजबूत मराठी आहे, केवळ मराठी स्वाभिमान नाही तर ज्यांना मराठी कळती आहे त्यांनाच या शब्दांचे भाव कळले असतील. त्याचं ट्रान्सलेशन, त्याची उत्पत्ती, त्याचा व्यापक विचार मांडायला आपल्याला या क्षणाला वेळ अजिबात नाही. पण चिंतनीय भूमिका आहे, भगवत भक्ती कराया बहुजन जड जीवाशी जो तुका शिकवी. सर्व कुळातल्या लोकांना ज्यांनी परमार्थ शिकवला, बुद्धिमांद्य दोष ज्यांना आहे त्यांना परमार्थाची चट ज्यांनी लावली, अभंग नावाचा सेतू बांधला आणि त्या सेतूवरून प्रवास करताना या संसारूपी सागराला पार करण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडं आहे, असा पहिल्या ओळीचा अर्थ. बहुजन जड जीवाशी जो तुका शिकवी, त्यांच्या दुसरा धरणी म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा कोणी या मातीवरती, पृथ्वीवरती, भूमीवरती, महीवरती, धरित्रेवरती, मेदिनीवरती कोणी येईल काय, तुका शिकवी. असा शिकवी आणि शिकवी
असे 2 श्लेष या ठिकाणी मांडलेले आहेत. किंबहुना वामनांना जर विचारलं आपण की तुकोबऱ्यांचा अधिकार काय, ते म्हणाले ज्या भंग नाही अशा त्या अभंगा. अनगडशा फकीर असं लिहितो, रामका सीतू तो भंग हुआ. कदाचित देशकाल परत्वे खूप कालखंड गेल्यामुळं राघवेंद्र रामचंद्राच्या कालखंडात सागर ओलांडताना बांधताना सीतू कदाचित आता असेल नसेल, मी जाऊन पाहिला नाही, पण त्याला रामसीतू आजही दक्षिणेत साऊथला आपण म्हणतो. कदाचित तो असेल नसेल, परंतु या कलियुगात मात्र दिहू गावात असे एक संतरत्न उदयाला आलं की ज्यांना स्वामी, सच्चिदानंद, सद्गुरू, जगद्गुरू अशा पदानं समलंकृत करण्यात आलं आणि ब्रह्मजांच्या तुलनेला फिकं पडावं असा ज्यांचा अधिकार, त्या जगद्विख्यात जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अभंग, त्यांच्या गाथेतील चिंतनीय विषय मी आज या पवित्र मातीमध्ये कीर्तनासाठी निवडलेला आहे. साधारण 3 वेळेला माझं या पवित्र मातीत येणं झालंय, म्हणजे आपांच्याकडे येणं झालंय, गावातही तुम्ही मला आणलंय आणि आज पुन्हा मला या ठिकाणी आणलंय. रोहिदास महाराजांच्या सारखा एक ज्ञाता गवई मला कीर्तनात मिळणं हे माझं परमभाग्य आहे. ओशाळणं नाही, ओरडणं नाही, किंचाळल्या नाही, समर्पक अभंगाचा भाव ओळखून भास्कर बुवा आणि त्यांनी जो केलेला प्रयत्न तो अतिशय उत्तम आहे. दिनेशजी आणि किरणजींचा पखावज शार्प आहे, म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट पखावज म्हणूनही तो चांगला आहे आणि त्याचे वादकही उत्तम आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्हाला वादक भेटत नाहीत, ठोकणारे भेटतात, वाजवणारे भेटत नाहीत. लयकारी, चाटीला, लवेला त्याची उत्तम तऱ्हेनं ठेवण असणारी माणसं कमी आहेत. या पंचकृषीतून आलेल्या लोकांना, गावातल्या लोकांना मी धन्यवाद देतो की परमार्थ पथावर पाऊल टाका, मुक्कामाचं गाव येईपर्यंत प्रवास करत राहा. एका सज्जनानं रामानुजाचार्यांना प्रश्न असा विचारला होता की मी प्रवासाला लागलोय पण माझ्या मुक्कामाचं गाव येईल का? तर त्या काळातले आचार्य रामानुज असं म्हणाले, तुझं योग्य पाऊल पडलं असेल तर आज ना उद्या का होईना उशीर लागेल, पण मुक्कामाचं गाव नक्की येईल. तसं गवळाने या गावी हरिपाठ, कथा, कीर्तन, काकडा आरतीला वळण लागायला बराच कालखंड गेला आणि तुमच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमानं 8व्या वर्षात सप्ताह पदार्पण करतो आहे. म्हणजे पुढच्या वर्षी 9 वर्ष होत आहेत, म्हणजे नवविध भक्तीच्या एक स्टेप बाय स्टेप पायऱ्या आपण ओलांडल्या असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढे मग 12 तपपूर्ती सोहळा, त्या कालखंडात अजून यापेक्षा प्रसिद्ध विद्वान, ज्ञाते, उपासक, पारंपरिक ज्ञान असलेल्या सत्पुरुषांची कीर्तनं तुम्हाला या पवित्र मातीत ऐकायला मिळावीत. देशकाल परत्वे पुढे आम्ही राहतो न राहतो आम्हाला माहिती नाही, परंतु आजचा जो आनंद आहे तो माणसांनी द्विगुणित करावा. म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान या 3 काळाचा विचार करताना जे झालं ते होऊन गेलं, पुढे काय होणार आहे यापेक्षा आता वर्तमान कालवाचक शब्द आहे आणि आता जे तुम्हाला नीटनेटकं करता येतं त्या कालखंडाकरता वेळ आपण दिला पाहिजे. त्रिदल परिवारचे डॉक्टर या ठिकाणी येऊन गेले, त्यांनाही धन्यवाद देतो. क्षीरसागर गुरुजी आपण आला, तुम्हाला धन्यवाद देतो. नाशिकला काल कुर्तकुटी सभागृहात ज्यांनी माझं व्याख्यान ऐकलं ते 2 जण या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो. माता भगिनी, आबाल वृद्ध, पत्रकार बांधव, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक, सगळ्या स्पीकरवाल्यापासून प्रकाश मंडपापर्यंत सगळ्यांना धन्यवाद देत वेळ वाया न दवडता कमी वेळेत मला चिंतन करायचंय, मी आजच्या अभंगाकडे प्रवेश करतो. या देह नावाच्या गावाचा आपण अभ्यास करत असताना, स्टडी करत असताना काही सदस्य राहतात. सुरुवात करू आपण. पहिल्यांदा आपल्या देह गावात राहणारा एक सदस्य आहे, त्याचं नाव मनाजी आहे आणि त्याला उपाधी पाटील. तो करेप्टेड आहे, फ्रॉडी आहे, पापी आहे, स्वैराचारी आहे आणि त्याच्यामुळंच या देह गावातले सगळे सदस्य भ्रष्ट झालेत, नष्ट झालेत, निकामी झालेत, धर्मनिरपेक्ष झालेत, धर्मनिहाय वर्तन करत नाहीत. संत, देव, साधू, परमात्मा, वैदिकता, आचार्य, गुरुकुल पद्धती, वैष्णवयती यांना मानावं अशी त्यांची मानसिकता दिसत नाही. कारण या देह गावात मनाजी नावाच्या पाटलानं केलेलं वाटोळं आणि त्या मनाजी पाटलाला सहकार्य करणारा अजून एक सदस्य, त्याचं नाव काम नावाचा कोतवाल आहे. ऐकताना हे फिजिक्स, भौतिकशास्त्र आपल्या देह नावाच्या गावाचं. गवळाने गाव आहे, उदाहरणार्थ लहवीत गाव आहे, भगूर गाव आहे, ही जशी जवळ गाव आहेत आपल्या, पाडळी गाव आहे,
इगतपुरी गाव आहे, तसं देह नावाचं हे गाव आहे, मुरंबी नावाचं रोहिदास महाराजांचं गाव आहे. मातृभूमीबद्दल किती प्रेम असावं हे त्यांच्याकडनं शिकावं, असे अनेकविध गाव आहेत. ह्या गावातही काही फ्रॉड करणारे लोक असतातच ना, आणि काही चांगले असतात. त्यापैकी चांगले आहेत, काही फ्रॉड असतात, असे काही लोक आहेत. आणि त्यामध्ये तसं हे ऐका ना जरा माझ्याशी एक रूपा, तसं हे देह नावाचं गाव आहे. या गावातल्या सदस्याची यादी मी तुमच्या समोर देतोय. त्यातला मनाजी झाला. दुसऱ्या क्रमांकाचा सदस्य आहे, त्याचं नाव काम नावाचा कोतवाल आहे. या काम नावाच्या कोतवालानं तर बड्या बड्यांची विल्हेवाट लावल्याची संत प्रमाणात यादी तुमच्या समोर सुपूर्त मला करता येईल. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. अशी मोठी यादी आपल्याला देता येईल. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा हा. या कामानं बऱ्याच लोकांना पीडा दिली आहे, तो देतोय, देत आलाय. माणसांना पीडा दिली आहे, बुवांना दिली यात नवल नाही, राजकारणातल्या लोकांना पीडा दिली यात नवल नाही, साहित्याला दिली असं नाही, वादक गायकाला दिली असं नाही, तर जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. आपल्या संत परंपरेत भारतीय तत्वज्ञानात जे कॅबिनेट आहेत लालदिवे, त्यांनाही प्रॉब्लेम झालाय. एवढंच नाही तर हरिहराची आबरू घेतो. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर. शंकरही कामानं मोहित झाले तेव्हा समुद्र मंथनाच्या प्रसंगाला एका स्त्रीच्या पाठीमागं पळत गेले. हाही इतिहास भागवतात प्रतिपादन करता येतो. हरीलाही वेड लावलं मोहिनीच्या अवतारात. या कामानं बड्या बड्यांची विल्हेवाट लावली. म्हणून गाथा खूप पाठ आहे, ज्ञानेश्वरी खूप पाठ आहे, अभ्यासाचा स्टडी आहे, नाव अलौकिक आहे, गाणं खूप माधुर्याचं आहे, वादनं खूप उत्तम आहे, समाजात त्याची प्रतिष्ठा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की काम नावाच्या कोतवालाचा प्रतिरोध निर्माण झाल्यामुळं त्याच्या परमार्थाची उंची वाढत नाही, वा दुसरा अर्थ आयामाची व्यापकता वाढत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता मनाजी सांगितला, काम सांगितला, आता याच्यानंतर यादी आहे क्रोधाजी नावाचा PS आहे. आता हे देह गाव आहे, इथे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे, इथे एक बीट अंमलदार आहे. आणि त्या बीट अंमलदाराकडे एवढी पॉवर असती, तुम्ही नाशिकातले तुम्हाला सगळं माहिती आहे. बीट अंमलदारावर एवढी जिम्मेदारी आहे, SP DCP कलेक्टर आणि कमिशनर कडे जर केस टाकली तर जिल्हा लेवलची केस छाननी करून जेव्हा ग्रामीणच्या टेबलला येते बीट अंमलदारकडं, महुरीलकडं, तेव्हा ती केस लढवायची की समाप्त करायची ही त्याच्या हातात आहे. केस SP कडनी उचललेली आहे, DYSPनी उचललेली आहे, पण जमादारात एवढी ताकद आहे की तो ती केस समेट करून मिटवू शकतो, वा दोघांना एकत्र बोलून वाद समाप्त करून खर्च करून तो वाद समाप्त करण्यात येतो. पण तिथे एक PSI आडवा येतो, त्याचं नाव क्रोधाजी. आणि क्रोधाजीला वाटतं अरे काम नावाच्या कोतवालं रोहिदास पाटलांच्या विरोधात तक्रार केली आहे. फॉर एक्झाम्पल काम नावाच्या कोतवालानं रोहिदास पाटलांच्या विरोधात तक्रार केली आहे, पण क्रोधाजी फौजदार म्हणाला रोहिदास पाटील माझे चुलत मेहुणे लागतात. ऐकताय ना तुम्ही? मग त्या क्रोधाजी PSIला असा मोह निर्माण झाला की रोहिदास पाटील तर माझे मेहुणे लागतात आणि मेहुण्यावर आलेलं संकट मी टाळलं पाहिजे. म्हणून पुढं वाक्य ऐका. त्या क्रोधाजी PSIला क्षीरसागर गुरुजी, ऐकताय ना, ममता नावाची बायको उत्पन्न झाली. कोणती? ममता. त्या ममतेला कल्पना नावाची मुलगी तयार झाली आणि कल्पना नावाच्या मुलीला अविद्या नावाची मुलगी झाली आणि अविद्येला अहंकार नावाचा पोरगा झाला आणि देह गाव कायमचं करेप्टेड अस्वच्छ झालं. तुम्हाला संतांच्या परिभाषेतलं मानव देहाचं नागरिक शास्त्र कळलं का? प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी सांगताना ऐकणारा महेश स्वरूप आहे. महेश म्हणजे रेडा नाही, शिवस्वरूप आहे, शंकर स्वरूप आहे. आणि तुम्ही उमा स्वरूप आहेत, उमा स्वरूप आहेत. त्यामुळे तुमचे चेहरे कीर्तनात श्रवण करताना किती प्रसन्न. या देह गावात परमार्थ करावा असं वातावरण राहिलेलं नाही. बळच कसे तरी 8 वर्ष पूर्ण होत आलेत. आता पुढे तो 108 वर्ष, 500 वर्षे, 4.5 वर्षाचा कालखंड केव्हा जाईल तो आनंद उपभोगायला तुम्ही आणि मी नाही आहोत. लक्षात धरा तुम्ही.
म्हणून जे आहे ते आपल्या आत्ता हातात आहे, त्याचं सोनं केलं पाहिजे. उद्या उठून मी सुभाषित पाठ करील, उद्या तू उठला तर मी या कीर्तनानंतर चांगलं बोलेल, उपयोग काय त्याचा? कीर्तनातच देह गेला तर काय करणार? परवा उद्या मी वीणा निवांत वाजवेल, नाही आत्ता या क्षणाला. मी उद्याच्या कीर्तनात गाईल, पण आता जय विठ्ठल पर्यंत राहिला तर हा अंदाज तुम्हाला मला वर्तवता येत नाही ना. देह हे पाचाचे, धन कुबेराचे. जे ज्याच्याकडनं आलं त्याला त्या पंचतत्वात विलीन करावं लागतं, ते जावं लागतं, द्यावं लागतं. हे स्पीकरवाले इथं बोलवलेत, मग सप्ताह झाल्यावर काही परमनंट याच ग्राउंडला ते बसून राहणार आहेत? बोला ना स्पीकरवाले, तुम्ही जाणार की नाही इथून? म्हणजे जे जिथून आणलं तिथं ते द्यावं लागतं, पाठवावं लागतं. पकावज वादक इथं आणलेत, त्यांना सप्ताह झाल्यावर घरी जा म्हणावं लागणार आहे ना. गायक आणलेत की थांबा कायम, तुम्हाला फाउंडेशन केलंय, इथं तुमची फिडिंग आहे, बिल्डिंग करण्यात येणार आहे, पुतळ्यासारखी उभं राहा, असं थोडंच होणार आहे. जे जिथनं आलं ते त्याला तिथे रिप्लेसमेंट करावी लागती, परत द्यावं लागतं. हा जसा या कलियुगातल्या मृत्यू लोकातला व्यवहार आहे, तसं मानव देहाचा व्यवहार आहे. जे ज्या तत्वातून आणलं, अग्नित देह हा पाचाचा आणि लावूस, हा पाचाचा आणि लावूसणा, शेकी जाते त्याला देणे लागे, शेकी जाते त्याला देणे लागे. हा देव हा पाचाचा आणि लावूसणा, देह हा पाचाचा आणि लावूसणा, शेकी जाते त्याला देणे लागे, शेकी जाते त्याला देणे लागे. याला म्हणतात कीर्तनात प्रमाणाची समय सूचकता. टाळ्या वाजवा तुम्ही सगळे केल्याबद्दल. हे मुद्देसूद प्रश्नपत्रिका सुटत आहे लिगली, आणि हाच पेपर उत्तम ठरला जातो. लोकांना नाही आवडलं, लोक नाही हसले, पुढे नाही निमंत्रण दिलं, तर कीर्तन आपलं काही राहत नाही. कीर्त कीर्ती अन म्हणजे मुख, मुखारविंदानं श्रीहरीचे गुणानुवाद गाणे, याचं नाव कीर्तन. उत्तर प्रदेशामध्ये तिकडचे साधू बोलतात कमी, पण संकीर्तन जास्त करतात. सीताराम असेल, राधे असेल, नारायण असेल, गोविंद गोविंद असेल, मुरारी मुरारी असेल, हे भजन कीर्तन करतात. विठ्ठल विठ्ठल उदाहरणार्थ जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. टाळ्यावर राधारमण हरी बोल, जय जय 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 राधारमण हरी बोल. नारायण नारायण बोल, नारायण नारायण बोल, विठ्ठल विठ्ठल बोल, विठ्ठल विठ्ठल बोल, राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल. मुलुक पिटके जगद्गुरुद्वाराचार्य आदरणीय श्रद्धेय राजेंद्रदासजी महाराज 24 घंटा तक अखंड संकीर्तन करते हैं. पूर्व कालखंड में निर्मोही आणि अखाड़ा के श्री महंत जी रामाश्रय दास जी संकीर्तन के धर्म प्रचारक थे. महाराष्ट्र में कीर्तन बहुत है, लेकिन संकीर्तन की कमतरता है. म्हणजे या भजनाला तात्काळ कंटाळून हात खाली घ्या म्हणायची वेळ या सज्जनांना येत नाही.
की आता तुमचे हात कंटाळेत, खाली घ्या. त्यांना ही आज्ञा लागत नाही, ते त्यांच्या स्वतःच्याच मनाजी पाटलाच्या आज्ञेप्रमाणे खाली हात घेतात. परप्रांतात 24 तास संकीर्तन आहे. तुम्ही इस्कॉन मध्ये जा. हरे कृष्णा 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 हरे हरे. काळ्या चालतात कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम. सगळे म्हणा राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. टाळवाचा राम सीताराम सीताराम सीताराम. सीताराम 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 सीताराम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 सीताराम. क्रतोयध्यायिते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः. द्वापारे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात् कलौ केशवकीर्तनम. कलियुगात सत्संग कथा कीर्तन करण्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं देह नावाची जडणघडण फाउंडेशन बॉडी घर करून दिलेला आहे. पण या घरातल्या भिंतीला तडे जाऊ देऊ नका. घरात प्रतिरोध निर्माण होऊ देऊ नका. घरात काटेरी कुंपण तयार करू नका. घरात विषय नावाच्या पदार्थाचा प्रवेश टाळा. घरात अहंता नावाचा अहंकार आहे, त्याला जरा दूर ठेवा. घरात काम नावाच्या कोतवाला प्रतिरोध निर्माण करा, तर घर हे सुखाचं राहतं. नाही तर तुकोबाराय म्हणाले होतं काय. अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद. अहंकार तो नासा भेद, अहंकार तो नासा भेद. जगिनिंद्य ओवळा, जगिनिंद्य ओबळा, जगिनिंद्य ओबळा, जगी या रागात भास्कर महाराज, समाधान महाराज आणि रोहिदासजी तिघही ज्ञात आहेत. आणि तिघांना 3 राग देतो. एक आसावरी, एक दरबारी कानडा आणि एक आडाना.
आरे नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य हा झाला आसावरी. मिश्र केला दरबारी आणि आडाना गात असताना जणे दे कर या दीना हे स्वतः शिकलेले आहेत. म्हणजे IQ बुवा आणि शिक्षण घेतलेले बुवा यात फरक आहे. विद्यापीठ आणि गावठी हे प्रकरण कळतं की नाही. विठ्ठल विठ्ठल क्षमा मला. अहंकार तो नासा भेद. नासा ही एक अमेरिकेची कंपनी सुद्धा आहे, नाही कळलं तुम्हाला. पण ती कंपनी संशोधन करते आणि आपल्या देह नावाच्या गावात नासा नावाची एक संस्था आहे, ऐकताय ना. ती संशोधन करते आणि आपल्या देह नावाच्या गावात एक नासा कंपनी आहे, ती या देह गावाचं वाटोळं करते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता आंब्याचा कालखंड आहे, मग तो हापूस की रत्नागिरी की ते नावं तुम्ही तुमचे ठेवा. मी कॉमन बोलतो, फक्त आंबा. आंब्याची आढी पिकायला टाकले. पूर्वी गवतात टाकत असत शेतकरी लोक, आता अजूनही काही टाकतात. आणि नवीन आता काही केमिकल पावडर्स वगैरे येऊ पाहतायत पपईला, केळीला, टरबुजांना आणि आंब्यांना. पण जुना रिवाज होता गवतात टाकायचं, उष्णतेने ती पिकायची, प्यायची, पिळायची, धुवायची, स्वच्छ खायची. आणि पूर्वी कोई अशी पिळून धुवून मीठ लावून त्याची कातडी उलटी करून रस करत असायचे. आता मिक्सर नावाच्या प्रकरणानं रस एवढा स्मूथ व्हायला लागला की आतल्या इंद्रियातल्या कार्यरत असलेल्या प्रकरणाला ती काम करायला जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, अस्वच्छपण, इथे हवा मोकळी म्हणून ठीक आहे. नंतर नाही तर एखाद्या हॉलमध्ये जर ब्लास्ट झालं तर प्रॉब्लेम निर्माण होतो. काही बंगल्यांच्या काचेंना तडे गेलेत. हो विठ्ठल विठ्ठल. मला इथे एक आवर तुमच्याकडे कुसुमाग्रज होऊन गेले, तुमच्या नाशिकात सावरकर होऊन गेले, दादासाहेब फाळके होऊन गेले. वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ श्रीमंत निवृत्तीनाथांचा प्रसाद तुम्हाला लाभला. आणि सगळ्या संप्रदायातले लोक, वारकरी परंपरेचे लोक, आनंद परंपरेचे लोक, इंचगिरी परंपरेचे लोक, रामदासी परंपरेचे लोक, दत्त परंपरेचे लोक, गाणपत्य परंपरेचे लोक, संन्यासी परंपरेचे लोक, बैरागी सीतारामपंथी, सगळ्या धर्मातल्या लोकांना चान्स देणारा जगाच्या पाठीवर एकच तीर्थक्षेत्राचा प्रभाग भूगोलात आहे, त्याचं नाव नाशिक जिल्हा. लक्षात धरा तुम्ही. अजून एक वाक्य बोलतो, इंटरेस्टेड आहे तुम्ही, एडिट करून ते सोडा. महाराष्ट्र हे शरीर आहे, महाराष्ट्र हे शरीर आहे. काही जिल्हे पाय आहेत, काही बोट आहेत, काही हात आहेत, काही जांघ आहेत, ऐकताय ना, काही छाती आहे. पण या महाराष्ट्राच्या देह गावाचं नाक काय असेल तर नाशिक. अजून एक वाक्य बोलतो, या नाशिकात
मर्यादा पाळली तर राम होता येतं, या नासिकात लक्षविधी सूचना पाळली तर लक्ष्मण होता येतं, सेवाभाव ठेवला तर भरत होता येतं. ऐकताय ना, ऐकताय ना. हनुमंत दृष्टी समोर आले तर दास्यत्व स्वीकारता येतं, पण शूर्पणखा झाला तर धर्म मानला नाही तर नाक कापताही येतं असं नाशिक आहे, लक्षात धरा. वा वा वा. श्रोते हो, आपलं चाललं देह नावाच्या गावाचं चिंतन. या देह नावाच्या गावात नासा नावाची संस्था शिरली आणि त्याने वाटतुळ केलं. त्याचं कारण आहे अहंकाराने त्याला चान्स दिला. आपल्या घराचं वाटतुळ कधी होतं? आपल्या घराचं दुसऱ्याला प्रवेश करायला मिळाला की वाटतुळ होतं. दुसऱ्याला प्रवेशच मिळू न द्यावं याकरता घर प्रतिबंधात्मक कार्यवाहीचं असावं, म्हणजे सद्धर्म आचरणाचं कुंपण त्याला असावं. विठाल विठाल हे कुंपण कंपाऊंड असलं की मग आतल्याला बाहेर उडी मारता येत नाही आणि बाहेरच्या शत्रूला आत येता येत नाही. आता हे जे कंपाऊंड केलंय, आपल्याकडे काही सैन्य येणार आहे का, आक्रमण होणार आहे का, धावणार आहे का, गेटअप येतं, नीट दिसतं, स्वच्छ दिसतं, मंडप आनंदी दिसतो. निदान देह नावाच्या गावाला तत्वज्ञानाचा मंडप, वैराग्याची झालर, ऐकताय ना, त्यागाच्या पताका, ऐकताय ना, आणि शांती सुखाचा पडदा, एवढे कामं करायला काय प्रॉब्लेम आहे? मला लक्षात धरा तुम्ही. श्रोते हो, अहंकार नासा भेद हा वाटोळ करतो. आता प्रश्न असा आहे, जीवात आणि देवात भेद आहे का अभेद आहे? आपल्यातल्या आपल्यात तरी बोला. देवात आणि जीवात भेद आहे का अभेद आहे? अभेदच आहे, परंतु आपल्याला भक्तिपुरतं कल्पित द्वैत मानावं लागतं. याला प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठातलंय. मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती पाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती पाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. देवापासून परावृत्त होणारं ज्ञान जर आपल्याला अडचण करत असेल समाधान महाराज, बरं का रोहिदास महाराज, थोडं लक्ष माझ्याकडं वेधून घ्या. पण माझ्या खेरीज कोणी विद्वान ही प्रौढी जर त्याला निर्माण झाली तर नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे, पण 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 सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकारम बरम दर्पण हे भगवान गीतेतल्या भगवंताच्या वचनाचं ट्रान्सलेशन कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत भाव प्रकट करताना अतिशय सुंदर लिहितात. सज्जन हो, विद्वानाला, प्रकांड श्रीमंताला, कवी मनाला, गायक वादकाला, प्रसिद्ध लोकांनाच अहंकार नावाचा शत्रू अधिक प्रमाणात त्रास देतो. कधी कधी ज्यांना काही कळत नाही ती भोळी माणसं परवडली. उदाहरणार्थ लाईटला हात लावू नको, करंट बसून तू मरशील हे भय, पण त्यातलं विज्ञान जर शिकला, वाहक धातू आणि अवाहक धातू, मग त्याला अवाहक धातू, फायबर, प्लास्टिकचा हँडक्लोज असल्यास हात लावण्यास हरकत नाही. या अधिक ज्ञानामुळे भय समाप्त होतं आणि श्रद्धा खलास होती. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षेत्रात मनुष्य ज्ञानी असावाच, पण तो ज्ञानी एवढा नसावा की जनसामान्याला त्यांनी अज्ञानी, कफल्लक, वेड, बावळट, मूर्ख, निकामी समजावीत असं नसावं. श्रोत्यांना कधी पण आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. वा तुम्ही छान ऐकतायत, मस्त ऐकतायत, माळकरी व्हा, भजन करा, कथा कीर्तन करा, सनातन धर्म पाळा, धर्म सोडू नका, आचार्यावरती श्रद्धा ठेवा, संत वचनाचा मागोवा घ्या, गाथा ज्ञानेश्वरी पहा, हरिपाठ काकडा पहा, मनाचे श्लोक पहा, रामकृष्ण हरी म्हणा, सीताराम सीताराम म्हणा, हरे कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, शिवशिव म्हणा. तुम्हाला ज्या देवतेबद्दल प्रीती असेल ते तुम्ही करा, पण येणाऱ्या नासा नावाची संस्था इथे अहंकार प्रवेश करून देतून देहगावाचं वाटोळ होतं. विठ्ठल विठ्ठल.
कलियुगात धर्माचरण करताना याज्ञवल्क्यांची वचन ऐकावीत. कालाय तस्मै नमः. आणि महाराष्ट्रातल्या संतांनी जो धर्म सांगितलाय ना, असा बेटर, उत्तम, देखना, सॉफ्ट हिंदुत्ववादी धर्म अन्यत्र कुठे नाही. कोणता धर्म सांगितलाय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भ्रम आमंगळ. भेदा भेद भ्रम आमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद भ्रम ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. अक्षित हा दिला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. अमंगळ प्रकरण आहे म्हणून याच्या फार नादी लागायचं नाही. अमंगलाला मंगल करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नावात आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि ते भगवन नाम मुखाने घेतलं की हळूहळू अहंकार शिथिल होतो, ढिल्ला होतो, सुटल्या जातो, बाजूला पडतो आणि देहगाव स्वच्छ व्हायला लागतं. अहंकार तो नासाभेद. या देहगावात 4 अजून प्रकरण आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. फाल्गुन महिन्यात आपण लाकडावर लाकडं रचतो, गोवऱ्या आणतो गाईच्या शेणाच्या, त्याला आपण पेटवतो आणि त्याची होळी करतो. बरोबर आहे ना? होळी हे प्रॅक्टिकली ठीक आहे, पण आचरण करताना संतांनी सांगितलेली, वेदांनी सांगितलेली होळी अशी आहे. देह चतुष्ट्याची रचोनिया होळी. पापकृत्य आपल्या हातानेच आपण जाळलं पाहिजे आणि ते जाळण्याला एकमेव अँटिबायोटिक औषध कलियुगात हे भगवन नाम संकीर्तन आणि संत चरणाचा आश्रय. मग होतं काय? अहंकार तो नासा भेद जरी असला तरी जगी निंद्य ओवळा न होता तो सदैव एकरूप परमेश्वराशी होतो. ओवळा म्हणजे वेगळा, निवडून दिसणारा, निवडक. आपण नाही म्हणत का तो मनुष्य या सगळ्यातून निवडून दिसला बरं का. ती स्त्री सगळ्या स्त्रीपेक्षा जरा वेगळीच उंच धिप्पाड होती. तो मनुष्य जरा धिप्पाडच वेगळा होता. एखादा विशिष्ट रंग, विशिष्ट कलर, बांधा त्याचा असला की लोक त्याला वेगळा मानतात. तसं अहंकारी मनुष्य समुदायातून दिसत न दिसत कळला तरी त्याचा भाव मात्र चेहऱ्यावरनं कळत असतो. आंतरिक धावे स्वभावे बाहेरी. एखादा अहंकारी वादक, गायक, बुवा निमंत्रण देणारा आम्हाला मिळला की त्याचा चेहरा मला स्कॅन करता येतो. माझ्या लक्षात येतं की जाता जाता यांना प्रमाणपत्र द्यावं. परमार्थ तुमचा चांगला आहे पण अहंकाराला जरा प्रतिबंध घाला, देव तुमचं चांगलं करेल. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. माझ्या मठाशिवाय दुसरा मठ नाही, माझ्या संस्थेशिवाय दुसरी संस्था नाही, माझ्या गुरुशिवाय दुसरे गुरु चांगले नाहीत, माझ्या खेरीज कीर्तन कोणाला करता येत नाही, माझ्यासारखं संशोधन कोणी केलं नाही. हे अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व या 3 प्रकरणामुळं या गावाचं वाटोळं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 2च पर्याय आहेत. संतांचा संग नाही तर ईश्वराचा साक्षात्कार. एक संत भजन हिंदी आहे, हे 3घही मला मदत करतील. संतन संगत संतन की करले, 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 संगत
संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का गोड वाजव जन्म का जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले प्रथम भगत संतन रामचरित मानस में चौपाई आहे. प्रथम भगती संतन कर सेवा दुजी रती मम कथा प्रसंगा. सत्संगातच अहंकार शिथिल होतो. मी माझं असतं हा केवळ संत कृपेचा प्रभाग आहे की ज्याच्यामुळे लवचिकता तुमच्या माझ्या जीवनात आली. लक्षात धरा तुम्ही. म्हणून संत संग आणि ईश्वर साक्षात्कार या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा हा असा जर राहिला तर त्यात ना तळे ना आतळे म्हणजे माणूस अडकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य इतिहासात घडलेल्या घटनेचे 2-3 मुद्दे तुमच्या समोर मांडतो मी. माझ्या मुलाचं लग्न आहे आणि सगळे पाहुणे आले, पत्रिका छापून झाल्यात, लखोटा पेश केलाय, भगवतीला निमंत्रण दिलंय, कुलदेवतेची पूजा झाली, ब्राह्मण भोजन झालंय, सुवासिनीला बोलवलंय. उद्या माझं लग्न पोराचं सोडून मी अन्यत्र कुठे जाणार नाही. प्रौढी अहंता जर असती तर तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिल्या गेल्या नसता. लक्षात धरा तुम्ही. विरोधापुरता विरोध मांडावा पण तेल तिखट मीठ लावून समाजात कलह होईल असं भांडण अजिबात नसावं. रामेश्वर भट्टांचं तुकोबारायांचं पूर्व काळात भांडणच, पण एकदा का तुकोबारायांचा अधिकार कळल्यानंतर
तुकोबराय म्हणाले, काय करू रामेश्वर भट्टा, माझी मज झाली अनावर वाचा. मी कुठे बसतो ते राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. आता अहंकार आणि विद्वत्ता हे प्रमाणपत्र बाजूला टाकून रामेश्वराच्या गोष्ट लक्षात आली. तुकोबरायांच्या डोक्याला डोकं लावण्यात मजा नाही, आपलं डोकं आता चरणाला लावलेलं बरं. का? अहंकार शिथिल झाला. बादशहानी नामदेवरायांच्या कीर्तनात गाय कापली आणि सत्व परीक्षा घेतली. विना घेतला नामदेवरायांनी आणि कीर्तन संकीर्तन सुरू झालं. देवाला एवढं आळवलं की सावळा विठू परमात्मा आरद्रव भावानं द्रवला, विटेवरनं उडी मारली आणि कीर्तनात जिथे गाय कापली तिथे गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या पडल्या आणि त्याचा माज एका क्षणात जिरला. बादशाच्या लक्षात आलं, याला तर खतरनाक काम आहे. संतांचा अधिकार काही वेगळाच आहे. एक राजा आहे आणि एक बांधकाम चालू आहे. दगडाच्या शिला आतून पाडल्या. हैदर नावाचा दगड आला, चिरखडा आला, तळखडा आला, एक एक दगड काढले, त्याला आकाराला आणलं आणि त्यातून एक अचानक ट्रॅव करून बेडकी बाहेर आली. त्या पाथरवटाने विचारलं, महाराज ही बिडकी खालून जी आली आहे हिला पाणी सीदा अन्नदान तुमचे पालकमंत्री करतात का हो या जिल्ह्यातले? त्यांना मान खाली घालावी लागली. मानावं लागलं की आपल्यापेक्षा ईश्वराची सत्ता मोठी आहे, आपला अहंकार काही कामाचा अजिबात नाही. मोठी यादी तुम्हाला मांडता येईल. चांगदेव 1400 वर्ष जगलेला, वाघावर बसून गेला, पण ज्ञानोबाऱ्यानं मुक्ताईला पाहिलं की त्याच्या लक्षात आलं की आपलं ज्ञान पांडित्य तपस्वीपण अंगारा राख रुद्राक्षमाळां जटा विभूती कामाची नाही. आता आलिंगन दिलेलं बरं, नमस्कार केला बरा. अहंकारी लोक फार काळ टिकत नाहीत. एक 4-5-6 वर्षाचा काळ असतो त्यांचा. लोक त्यांना रिजेक्ट करतात आणि ते घरी विश्रांतीला जातात. विठ्ठल विठ्ठल कामाचा नाही. तो वाढायला लागला की प्रतिबंधात्मक कारवाई करता आली पाहिजे. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा, पण यात जो अडकत नाही तो नातळे. तो धन्य याशी झाला वंशदीपक. यात कोण कोण झाले दीपक? ज्ञान देणारे समाजाचं भलं करणारे, त्याची यादी आहे. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा, मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा, मुक्ताबाई ज्ञानधिपती कळा. ही जी यादी नाही, यादी अहंकाराच्या चौकटीच्या बाहेरची आहे. प्रतिबंध तोडला, ओलांडला आणि व्यापक विचाराची दिशा यांच्याकडनं तयार झाली. नातळे तो धन्ययाशी झाला वंशी दीपक. दीपक म्हणजे आपल्या वंशात उत्तम कार्यरत असलेला पुत्र असा त्याचा अर्थ आहे. दीपक म्हणजे लगेच दिवा लावणे अशी संगती नाही. संत वाङ्मयात अर्थोत्पत्ती कळायला खूप कालखंड जावा लागतो, तेव्हा संगती सांगता येते. बर, तिसरं चरण आदरणीय भास्कर महाराज तुम्ही म्हणू शकता. करवितो आत्महत्या, 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 करवितो आत्महत्या. एने दिलाता तळो
आपलं संपलंय, 10:30 वाजलेत. एक अर्धा तासात म्हणजे 11ला 5-7 मिनिट कमी असताना जय विठ्ठल आपल्याला करायचं, म्हणजे पुढचे निवेदन सूचना ते देतील. तत्पूर्वी अभंगाचा भाव प्रकट करताना करवित्व आत्महत्या निधी सत्या आतळो या चरणासाठी कथानक म्हणून श्रीमद भागवतातल्या दशमस्कंदातल्या उत्तरार्धातला एक भाव तुमच्या समोर मांडतो मी. काय झालं, वसुदेव देवकीच्या लग्नात कंसाची भूमिका फार अत्यंत महत्त्वाची ठरली. आता पहिल्यांदा शिकलेले जे लोक आहेत, एज्युकेटेड, ते भाव नीट ऐका, स्त्री आणि पुरुष. कंस शब्दाचा अर्थ ब्रॅकेट, ब्रॅकेट संकोचित. नाही कळलं? कंस म्हणजे संकोचित. मसाला फार काही महत्त्व नसतं आणि कंसाला फार महत्त्व द्यायचंही नसतं, कारण कंसपद महत्त्व देण्या एवढं मोठं अजिबात शिल्लक राहिलेलं नाही, कारण ते संकोचित झालं ना. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? लग्नाची वरात, वसुदेव देवकी रथात आहेत. भागवत ऐकून तुमचे कान या भागात कदाचित तयार असतील अशी भावना व्यक्त करायला हरकत नाही. रथ निघाला, रथाचं सारथ्य कंस करतोय. घोड्यांना किती पळवावं, किती आवरावं, लगाम त्याच्या हातात आहे. पुरा नाशिकात नोकरीला आहे. बायको दिवसभर प्रपंचात काम करतीये. पोरगा हट्टाला आलंय, बाबा कधी येणार आहेत. ट्रॅफिक जाम लागलं, तब्येत बिघडली. रात्री 9:45ला नवरा घरी फ्लॅटवर आला. दरवाजा उघडला. चेहरा त्याचा म्लायम झालेला, दुःखी असलेला, कंटाळलेला. आता 2 घास खायचे आणि पडायचं. पहाटे उठायचं, आपली वर्क कागदपत्र तयार करायची, टिफिन भरायचा, पुन्हा ड्युटीला जायचं. असं शेड्यूल आहे मुंबई पुण्यातल्या नाशिकातल्या लोकांचं. बायको म्हणली, अहो जरा लेकराकडे लक्ष द्या ना. दिवसभर पोरगं बाबा 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 करतंय. पोरगं म्हणलं, आई बाबा आले आले, बाबा मला घोडा आणा. आता 12:15ला 1:45ला फ्लॅटवर 50व्या ताळावर बिल्डिंगमध्ये लिफ्टमधून घोडा वर कसा न्यायचा? तुम्ही जागेत ना सगळेजण? घोडा नाही कळत का? गाढव सांगू का मग? घोडा घोडा घोडा. काय करणार? बायको नवऱ्याला म्हणाली, एक काम करा, लेकरासाठी घोडं व्हा. त्याने हात टेकवले, समोरचे गुडघे टेकवले, वाकला, त्याच्यावर एक कपडा टाकला आणि पोरगं बसवलं. नाही कळलं ना? आई म्हणली, पिल्ल्या बस घोड्यावर बस. मराठी कळतील तुम्हाला सगळ्याला. आई म्हणाली, बाळा घोड्यावर बस. लेकरू बसलं, पण ते घोडं चले ना. घोडं. आई म्हणाली बाळाला, घोडं असं चलत नाही बाळा, त्याला मागून फाटका मारावा लागतो. मला काही माहित नाही. घोडं खेचलं आणि आकाशवाणी झाली, कंसा कंसा थांब 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 थांब. हिच्यापासून निर्माण होणारा 8वा पुत्र तुझा वैरी आहे, वैरी आहे, वैरी आहे, वैरी आहे, वैरी आहे. गळ असं कानावर पडल्यावर कंसाला रथ चालवावं वाटेल का हो? बोला ना. गाडी चालवताना ड्रायव्हरच्या अचानक कानावर फोन आला, अहो मी गेले. आता पहिलं शुभ बोलणाऱ्या. नाही कळलं तुम्हाला? माणसं कुठं काय बोलतील काही सांगता येत नाही. कंसाच्या कानावर गोष्ट आली, तुझा हिच्यापासनं होणारा 8वा पुत्र वैरी आहे. कीर्तन माझं संपलंय, मी लांबवणारच नाही. मन विकलांग झालं. रथ ओळवला आणि वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं. क्षमा मागतो, कथा काही माझी भागवताची नाही, लांबलचक चरित्र सांगायला. त्या देवकीनं प्रत्येक जन्माला आलेलं एक एक बाळ कंसाच्या हातात इच्छा नसताना दिलं. त्यांनी बालहत्या केली. पुढचं वाक्य आहे का? भ्रूणहत्या. कथा प्रदीर्घ मोठी आहे. अक्रूरा, चांडाळा, गवळणी नाराज झाल्या. तुला कोणी धाडलं? कशाला तू आलास? तुझं नाव अक्रूर करून ठेवलं, खरा तू क्रूर आहेस. मैया यशोदा, नंद बाबा रडले. पुढे रथ धीम्या गतीनं निघाला. मग कृष्ण परमात्मा आले. मग त्याला एक टेलर भेटला, त्याच्याकडनं कपडे मागितले. माळी भेटला, फुलं मागितले. सगळ्यांच्या कथा सगळ्यांना माहिती. कुब्जेला परमात्म्याने नीट सरळ करून टाकलं. कुब्जा या कमनीय रूपाधिकम किम तत्सुदामनो धनम. मग कुवलया पीड हत्तींना सद्गतीला पाठवलं. दातच उपटवून घेतला, सोंडेने फिरवला, उंदीर फिरून खाली टाकावा तसा. आणि मग आदरार्थी मामाच्या दर्शनासाठी कन्हैया मंचावरती आला. ये तो मेरे मामाजी है. मामा तो सर्वोच्च पद है, इनके चरण छू के मैं आशीर्वाद लेता हूँ.
कृष्ण परमात्मा गेले पाय सिंहासनावरून जसे उचलले, कंस गरगर फिरवला, नारळ दगडावरती आपटावा आधळावा तसा कंस खाली पाडला. दृष्टांत संपला. यांनी अहंकारापोटी देवकीचे लेकरं मारले, त्याला परमात्म्याने मारलं. अहंकार अतिशय घातक आहे. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतोळ. ब्रह्म भेटायला आलंय, उठून आलिंगन द्यायला पाहिजे होतं, नमस्कार करायला पाहिजे होतं. सत म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे कृष्ण, हरी विठ्ठल राम इत्यादी, पण कळलं नाही. करवितो आत्महत्या नेदी सत्या आतोळ. सत्य ब्रह्मतत्व आहे, असत्य जगत आहे, पण असत्य जगतातल्या भौतिक माईक पदार्थात अडकला. अहंकाराने कवच केलं. हेल्मेट असल्यामुळे त्याला वाटलं मला कोण काय करील, परंतु शेवटी परब्रह्मतत्व सत्य आहे, पण ते सत्य त्याला कळलं नाही. तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरून. जुना एक दृष्टांत आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे. बैलगाडी असायची प्रत्येक शेतकऱ्याकडे, अजूनही काही ग्रामीण भागात आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, तुमच्या सगळ्या जणींना तुम्हाला, बैलगाडी, बैल ओढतात, गाडी चालक शेतकरी दिशा देतो, बरोबर आहे ना. पण त्या बैलगाडीच्या साठ्याखाली, मराठवाड्यात आमच्या साठ म्हणतात, त्या बैलगाडीच्या खाली इकडे एक चाक इकडे एक चाकांमधल्या फळ्यांच्या खाली एक कुत्रा असतं. ऐकताय ना, ऐकताय ना. खळ्यापासून ते घरापर्यंत येणार. त्या कुत्र्याला पाहून अनेक गावातले कुत्रे भुंकतात. कळलं ना तुम्हाला, भुंकतात. पण ते कुत्र घाबरत नाही का, मालक आपला आपल्या बरोबर आहे. बरोबर आहे ना. कोण बरोबर आहे, मालक. बाकीच्या गावातले कुत्रे अंगावर आले की मालक आसूड घेतो ना असा करतो, हाड म्हणतो की ते कुत्रे जातात. ते कुत्रे गेले, हे मग बाहेर येतं बैलगाडीच्या, म्हणतं ये आता समोर. बैलगाडी हाकतो आहे, बैलगाडी ओढतायत, बैलगाडी खाली कुत्रा आहे. एवढे कुत्रे भुंकल्यावर तो कुत्रा जेव्हा ते जू वर करतात, बैलाला सोडतात आणि शेतकऱ्याची बायको पायावर पाणी घालती, कुंकू लावती, ओवाळती, तेव्हा ते कुत्रं बैलगाडीच्या पुढे येतं, मान वर करतं मालकाला. आणली की नाही गाडी, हा गाडी आणली की नाही. शेतकरी म्हणला गाडी बैलांनी ओढली, बैला तुला कसं कळत नाही. दृष्टांत संपला. आता हाही काही बैलांना कळत नाही. गाडी ओढली बैलांनी, गाडी हाकली शेतकऱ्यांनी, पण भ्रम कोणाचा आहे, तसा बऱ्याच कुत्र्यांचा भ्रम असतो. माझ्यामुळे हा अहंकार प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार असल्यामुळे तुका म्हणे गुरगुरी माथा थोरी धरून. ना तळे तो धन्य याशी झाला वंशी दीपक बुक्का हा. ज्ञान आवाज वाढवा. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आवाज वाढवा. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. निवृत्ती 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार. एकनाथ नामदेव तुकार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली आजचं कीर्तन सकल संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला विराम. दोन्ही पखवजवादक, गायक, टाळकरी, स्पीकर प्रकाश, माता पिता भगिनींना, स्पीकरवाल्यांना सगळ्याला धन्यवाद देऊन कीर्तनात हे कीर्तन रामचंद्राच्या निवृत्तीनाथ दादांच्या चरणी समर्पित करून आजच्या कीर्तन सेवेला विराम. श्रद्धे महाराज जी आपके चरणों बेगी कोट कोटी सीताराम दास का. बस आजचं कीर्तन समाप्त झालं असं गृहीत धरा. मी वेळ वाढवलेला नाही. विठ्ठल जय महाराज तुम्ही सिद्ध नाय उतारिला अधिकार मुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.